हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण दिवाळीचा एक पदार्थ करणार आहे, तिखट शंकरपाळ्या. तर त्यासाठी हा मैदा इथं घेतलेला आहे मी. ह्याच्यामध्ये मसाले टाकते. आता हळद टाकली, त्याच्यानंतर आता तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त बघून टाका. इथं मीठ टाकलंय मी. त्याच्यानंतर लाल तिखट टाकलं. आवडीनुसार तुमच्या लाल तिखट, हळद, मीठ आवडीनुसार टाका, चवीनुसार. त्यानंतर ह्याच्यात मी आता हे तीळ टाकणार आहे. त्यानंतर जिरे टाकायचे. खाताना जिरे दाताखाली आले की छान लागते म्हणून थोडे जिरे टाकले. आता आपले मसाले हे झाले. आता हे शेवट ओवा टाकायचा आहे. मैद्याचा पदार्थ आहे त्यामुळे ओवा थोडा टाकूया. ओवा टाकला. आता थोडंसं तेल टाकणार आहे. कच्चंच तेल आहे, थोडंसं अंदाजाने टाकलं. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आपण खाकरा खातो त्याप्रमाणे, म्हणजे त्या चवीचे ह्या शंकरपाळ्या होतात. खाऱ्या शंकरपाळ्या, खाऱ्या तिखट काही म्हणू शकतो. आता हे असं आपण तेल टाकले आणि मसाले ते सगळे ह्या पिठाला व्यवस्थित लागले पाहिजेत. त्यासाठी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. इकडं असं व्यवस्थित हे चोळून घेतलंय. आता थंड पाणी घेतलंय मी आणि थंड पाण्यातच मळायचंय. असं थोडं थोडं पाणी घ्यायचंय, एकदम भस्कन ओतायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होईल. मग तर अंदाजानुसार हळूहळू पाण्याचा अंदाज घेत घेत पीठ मळून घ्यायचंय. आता हे इथं मी पिठाचा गोळा तयार करून घेते, मग दाखवते की कुठल्या प्रमाणात आपल्याला पीठ पाहिजे. थोडं घट्ट मळायचं, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आता आपण हे शंकरपाळ्या करायला घेऊया. तर असा छोटाच गोळा घ्यायचा आहे, एकदम पातळ लाटायचंय. पातळ लाटलं की ते खाकऱ्यासारखं मग अशा छान शंकरपाळ्या होतात. इथं मी ही पिठी घेतलेली आहे मैदा, त्याच्यात हे बुडवून आता हे आपण लाटून घेऊया. आता अशा प्रकारे आपण लाटून घ्यायचंय. पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास पीठ मुरत ठेवलं होतं शंकरपाळ्यात. हे जेवढं पातळ लाटेल ना तेवढ्याच शंकरपाळ्या खुसखुशीत होतात. पातळ लाटायचं. हे बघा किती पातळ आहे, चपाती इतकंच पातळ आहे. तर आता हे आपण चिरण्याने याला आपल्याला आवडेल त्या आकारात आपण कट करून घ्यायचे. डायमंड शेपमध्ये किंवा चौकोनी जशा आवडत असतील तशा तुम्ही कट करून घ्या.
तर इथं मी डायमंड शेपमध्ये कट करणार आहे. अशा प्रकारे हे बघा किती पातळ झाले ते. अशा पातळ पातळ अशा लाटून घ्यायचं, म्हणजे ते छान अशा लवकर पण तळतात आणि खुसखुशीत पण होतात. ही एक टीप आहे, पातळ लाटायचं म्हणजे खुसखुशीत होतात शंकरपाळ्या. हे मी तिखट शंकरपाळ्यांचं सांगते. जर गोडवाल्या करायच्या असतील तर त्याच्यामध्ये तुपाचं व्यवस्थित प्रमाण टाकलं की मग ते जाड केल्या तरी चालतात. त्या जाड जरी केल्या तरी खुसखुशीत होतात, पण ते तुपाचं प्रमाण असते त्याच्यात. आता हे आपण आता जरा अजून एखादी हे लाटून घेऊया आणि मग आपण तळायला घेऊया. आता इथं तेल तापलेलं आहे, तर आता आपल्या तिखट शंकरपाळ्या आता तळायला टाकूया. अशा अगदी मध्यम आचेवर तळून घ्यायचं. जास्त गॅस मोठा पण करायचा नाही आणि एकदम बारीक पण नाही. एकदम कमी केला तरी चालेल, पण जास्त वेळ लागणार. आणि हे पातळ असल्यामुळं कसं तळलं जाते लवकर, त्यामुळं अगदी जराशी अगदी स्लोपेक्षा थोडीशी जास्त अशी फ्लेम ठेवायची. आता ह्या इथं तळून घेते मी, नंतर मग तळल्यानंतर दाखवते. हे अशा प्रकारेच तळून घ्यायचे. त्यामध्ये काय फक्त सतत दोन्ही बाजूनं व्यवस्थित तळलं पाहिजे, एवढंच लक्षात घ्यायचं.